तसंही तुमचं लग्न जाहीर झालंय ना, मग कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुम्हाला भले उत्साह नसेल लग्न करायचा, पण वैदेहीच्या मनाचा पण विचार करून बघा ना. तिला करायचंय उत्साहात लग्न. मी काय म्हणते राज, म्हणजे तुला छोटेखानी लग्न करायचंय, असंही घरीच करणार होतं आपण लग्न, तर वैदेहीकडून कावेरी सगळी व्यवस्था बघते लग्नाची. मग आपल्याकडून पण वेगळं कोणीतरी ठेवण्यापेक्षा आपण कावेरीलाच सांगूया का लग्नाची व्यवस्था बघायला? तू म्हणशील तसं. मी काकूंशी बोलून घेतो. नाही नको, फोन वगैरे करू नकोस तू. फोनवरनं बोलणं बरोबर वाटत नाही ना, म्हणजे कसं आपलेपणा नसतो त्याच्यात. मला असं वाटतं आपण कावेरीला प्रत्यक्ष भेटूया आणि मग तिच्याशी डिस्कस करूया. ठीक आहे, मी त्यांना ऑफिसला बोलावून घेतो. नाही नको, थांब, ऑफिसला नको बोलूस, कारण आपलं काम आहे ना शेवटी. आपण एक काम करूया का, आपणच वैदेहीच्या ऑफिसला जाऊया? तू म्हणशील तसं. काऊ अगं तुला हवं तसं करू आपण सगळं. छोट्या छोट्या गोष्टी मला नाही विचारल्यास तरी चालतील अगं. पण वैदेही तू एकदा डोळ्या खालून घालून घे ना. लग्न तुझं आहे की नाही, मग तुझ्या आवडीला जास्त महत्व आहे. धर बघ. बघू. ही नाहीये फारशी बरी. ही छान आहे ग. ही पण छान आहे. वा अगं या 3-4 सगळ्यात छान आहेत अगं. मी कन्फ्युज झाले आता कोणती सिलेक्ट करू. नुसती डिझाईन काय बघतेस वैदेही? आत लिहिलेला मायना पण तेवढाच महत्वाचा असतो. बघ. अगं लोक वाचणार आहेत का? पण त्यांना पत्रिका तर द्यायची आहे साधी. पाठांतर करून परीक्षा द्यायला नाही सांगायची. वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस वैदेही. त्यात लिहिलेला महिना जास्त महत्वाचा असतो. वाचून बघ, वायफळ बडबड करण्यापेक्षा. अहो हे सगळं तू बघ ग. पत्रिकेत राज वेड्स वैदेही असेल ना, झालं तर मग त्यात तू कविता लिही किंवा ग्रंथ लिही, माझी काही हरकत नाहीये. पण मला सांग की हा कंटेंट कुठल्याही पत्रिकेत असला तर चालणारच आहे ना. मग काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, बघते मी. तुम्ही डिस्टर्ब नाही ना करत आहोत तुला? नाही नाही, प्लीज या ना, या या बसा. बरं काही घेणार? चहा कॉफी? अगं नाही, काही नको, आम्ही सगळं घेऊन आलोय. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हो बोला ना. म्हणजे काय, बरं झालं कावेरी इथेच आहे. म्हणजे कावेरीशी बोलले होते मी त्या संदर्भात. काय ना बाई, ते आमच्या राजच्या मनात आहे छोटेखानी लग्न करायचं, आणि मला सगळं त्याच्या इच्छेनुसार झालेलं हवंय. आता छोटेखानी लग्न म्हणजे आपण घरातल्या घरातच करतो, त्यामुळे माणसे अतिशय लिमिटेड आहे. तर मला असं वाटत होतं, असंही तुझ्याकडून लग्नाची सगळी तयारी कावेरी करतेच आहे ना, मग आमच्याकडून पण लग्नाची सगळी तयारी तिनेच पाहावी आणि तिनेच करावं सगळं, असं मला वाटतं. म्हणजे कसं एक हाती होऊन जाईल ना. काय हरकत नाही, मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. कावेरी? तर नाही म्हणणार नाही. त्यांना आवडतं लोकांचं मन जपाय. हो ना? नाही, आई म्हणते तसं
तुम्हाला आवडेलच ना माझं लग्न अरेंज करायला? चालेल, मी सांभाळेन सगळं. हा. बरं मग येऊ मी, म्हणजे हेच बोलायला आलो होतो. वैदेहीच्या पत्रिकांचं मी बघतेय. तुम्ही जर मला तुमचा महिना दिला असता तर मग. नाही, नको. माझी पत्रिका मी छापणार. ठीक आहे. बरं मग निघूया घरात. हो. चल. लाइटर आणि वैदेही, तू सिगरेट ओढतेस? राज, ही तुझी सवय माहित नव्हती मला. हे बघ वैदेही, तू आता रत्नमाला मोहितेंची सून होणार आहेस. सगळ्यांचे डोळे तुझ्याकडे लागले असतील. तेव्हा असं वागणं शोभत नाही. संस्कृती परंपरा जपणारे लोक आहोत आपण. आणि काय ना वैदी, पुरुषाच्या काय किंवा स्त्रीच्या काय, हातात संस्कृतीचा दिवा शोभतो, सिगरेटचा लायटर नाही. मी मी नाही ओढत सिगरेट. मी खरंच नाही ओढत सिगरेट. हे हे कुठलं तरी क्लायंटचं राहिलं असेल. मी खरंच नाही ओढत सिगरेट. आणि जनरली मी माझ्या स्टाफला माझं टेबल नेहमी साफ ठेवायला सांगते, पण आज नेमकं ठेवलं नाही आय गेस त्यांनी. एक मिनिट. दिव्या, दिव्या. असू दे, काही हरकत नाही. नाही, पण मी खरंच नाही ओढत सिगरेट. मी फक्त तुला सांगितलं, आणि जे मी सांगितलं ते लक्षात असू दे वैदी. पण बर, निघतो. चल. थँक गॉड वाचले मी. मला वाटलं मी केलेच होते आता. एक सांगू वैदेही, नुसतं प्रेम करून चालत नाही ग. प्रेमाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलताही यावं लागतं. मी तुला आतापर्यंत किती वेळा सांगत आले, सिगरेट नको ओढत जाऊ, या सवयी तुझ्या बदल. जमणार आहे ना तुला हे सगळं? नाही म्हणजे हे लग्न होईल, पण तुला ह्या ज्या काही तुझ्या सवयी आहेत ना, त्या सवयींबरोबर संसार करायला जमणार आहे ना? बघ, नीट विचार कर वैदेही. कारण खोट्यावर कुठल्याही नात्याचा पाया उभा नाही राहू शकत. आलेच ना. यार किती इचिंग होत आहे. फारच अनइझी वाटतंय. उगाच लावला बाबा हा फेस पॅक.
वैदेही अगं त्रास होतोय तर जाऊन धुवून टाक ना तो फेस पॅक. असले काय एक्सपेरिमेंट करत राहते चेहऱ्यावर. लग्न जवळ येतंय तुझं, जा जाऊन धुवून ये. अगं नको अगं, मला वाटतंय हे सुरुवातीला होत असेल, नंतर वाटेल बरं. वैदेही अगं तुझं लग्न जवळ आलंय, कळत नाहीये का तुला? आणि स्किन खराब झाली तर जा जाऊन धुवून ये जा. अगं नाही. जा जाऊन धुवून. आपण एवढं काही मी नाही. जा म्हटलं की नाही तुला, जा जाऊन धुवून ये जा जा जा. अरे यार, अरे वा, ब्रेकफास्टला पोहे केलेत वाटतं. छान घमघमाट सुटलाय पोह्यांचा. मी यायचंय ना? येऊ नका म्हणाले तर येणार नाही आहात का? या. बसा, मी पोहे घेऊन येते. राज, हाय. काय ग, तुला काय झालं? काय? अगं चेहरा बघ, लाल झालाय. काय? अरे यार काऊ, यार हे बघ, हे असं झालं, लग्न तोंडावर आलं आणि माझा चेहरा असा झाला. मी काय करू? मी सांगितलं होतं. शी बाबा. वैदेही, मी तुझ्यासाठी लेप बनवून आणते, तो लावलास ना की तुला बरं वाटेल. अगं पण तू चेहरा का लपवतेस? मी पाहिलाय तुझा चेहरा, आणि आता चेहरा लपवून काय होणार आहे? तू कशाला आलास आता? सांगून यायचं ना आधी. अगं हो वैदेही, तू शांत हो, पॅनिक कशाला होतेस? काऊ आग होतीये. हो पण मी देते ना बनवून तुला लेप, त्याने थंड वाटेल तुला. जा तिकडे जाऊन बस जा. काऊ पण जा जाऊन बस जा वैदेही, आणते बनवून लेप. काऊ झालं का? हो हो बनवते ना मी. काऊ काऊ झालं का? हा लेप थोड्या वेळाने सुकत जातो आणि कडक होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. काही होणार नाही. डोळे बंद करा. डोळे बंद करा तुमचे. डोळ्याबरोबर तोंडही बंदच ठेवा. काय काकू, लग्नात फक्त मैत्रीणच सुंदर दिसायला हवी आहे का?
मी चांगला दिसायला नकोय का लग्नात? हो तर मी काय म्हणते का हो, माझं झालं ना की त्याला पण लेप लाव, म्हणजे आम्ही दोघं छान फोटो काढू आणि स्टेटसला पण टाकू. तर थोडा वेळ अशीच बस, सुकू दे त्याला. काय का हो, जरा नीट लावा. उद्या तुम्हाला मला हळदही लावावी लागणार. तुमची रिहर्सल होईल. सगळी तयारी व्हायची हा अजून. असा हळदीचा कार्यक्रम समोर आला, सगळं सगळं कपड्यांचं शॉपिंग व्हायचं बाकी, अजून पत्रिका वाटायच्या आहेत, किती काम आहेत अजून. नाही पण या घरात लग्न असून सुद्धा आपल्याला कोणी काही विचारतच नाहीये. जरा सुद्धा मान असताना आपल्याला तर ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली असती. पण या घरात आपल्याला मान आहे कुठे? लग्नात तरी आपल्याला मानपानाला समोर बसवतील की नाही देवच जाणे. तेवढा तरी मान देतायत की नाही आपल्याला, बघाच तुम्ही नाही देणार. अहो तुमच्याशी बोलतेय मी. कशाला उगाच चिडचिड करतेस? चिडू नको तर काय करू? काय करू चिडू नको तर? उद्या लोक आपल्याला विचारतील, काय हो कुठपर्यंत आले लग्नाची तयारी? मग काय सांगणार होत आपण, कुठपर्यंत आले लग्नाची तयारी? आज लोक आपल्याला विचारतील तेव्हा आपल्याकडे उत्तर नसतील, पण लग्नाच्या दिवशी जेव्हा लोक विचारतील ना, तेव्हा आपल्यालाच उत्तर द्यायचे. रत्नमाला मोहितेंनी हे असं केलंच कसं? तेव्हा जरा धीर धर, आपला सुद्धा दिवस येईल. सर मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा. येस, आणि थोडं क्लोज या. या क्लोज या. ओके, छान स्माइल करायचे सर. करेक्ट, छान. तर थोडी स्माइल करा ना. ब्रॉड स्माइल करा थोडी. हा, येस, नाइस. होल्ड. इकडे लक्ष असू द्या, लेन्स मध्ये बघा. हो. नो नो नो, मजा नाही यार. सर आपण एक ब्रेक करूया. सर हे बघा ना, तुम्ही खूप कॉन्शियस होता. कॉन्शियस नका हो, एकदम छान खुलून असा. मॅडम कडे बघा, मॅडम कसल्या गोड असतात, तसंच तुम्ही पण छान असा एकदम मस्त फोटो येतील. फोन आला, मी 1 मिनिट आले. हॅलो. हा, हा नाही, करेक्ट आहे. एक ब्रेक घेऊयात आपण.
ठीक आहे. आता तर राजवर्धन सर आणि वैदेहीचं लग्न होत आहे आणि मी अजूनही याच विचारात आहे. किती चुकीचं वागतेय मी. नाही, माझ्या मनात असा विचार येता नाही. काय झालं? अशा निघून का आला? मला कुठे काय झालंय? तुमच्या डोळ्यात दिसतंय. बिथारलाय तू. हे आपलं फोटोशूट असतं तर कशी दिसले असते मी, असा विचार करत होतात ना? छे छे, मी कशाला असा विचार करू? काही बोलू नका तुम्ही. कसं आहे ना, तुम्हीच म्हणाला होतात की प्रेम नजरेत दिसतं, लपवता नाही. तेच होतंय. प्रेम तुमच्या नजरेत दिसतंय आणि मला कळतंय ते. आता मला का कळत ते नका विचार. आणि मला कळायला नको असेल तर काळा गॉगल घालून फिरत जा. काळा गॉगल घालण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. तुम्हीच मला म्हणाला होतात ना, प्री वेडिंग शूटच्या निमित्ताने लग्न बघण्याची रिहर्सल होईल तुमची म्हणून. त्याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. वैदेही बरोबर साधं फोटोशूट करताना तुम्ही मोकळेपणाने हसू शकत नाहीये. ओठांवर एक आणि नजरेत एक असं दिसतंय. हो का? मग मी सुद्धा काळा गॉगल घालायला हवा का? आदित्य, अगं काकी, बस ना, बस बस बस. अगं तू कशाला आलीस? मला बोलवलं असतं तर मी आलो असतो ना. अरे नाही रे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय महत्वाचं. बोल ना. काय ना आदित्य, म्हणजे राज म्हणतोय तसं आपण अगदी त्याचं लग्न साधेपणाने छोटेखानी करतोय, पण तरी लग्न समारंभ म्हणजे गोंधळ गडबड असं सगळं होणारच ना. अशा वेळेला ना तू जरा राज सोबत राहा सतत. काकी, म्हणजे राज गोंधळलाय. त्याच्या मनातलं तो मला नाही सांगणार, कदाचित तो तुझ्याशी शेअर करेल. त्यांनी जर तुला सांगितलं ना, तर तू प्लीज मला येऊन सांग. त्याच्या मनातला गोंधळ जर त्याच्या ओठावर आला तर त्याच्या सोबत कोणीतरी आपलं माणूस असायला हवं. तर प्लीज सतत तू राज सोबत राहा, त्याला आधार दे, त्याला धीर दे. काकी, अगं हे काय सांगणं झालं का? हा, मी राज बरोबर कायम खंबीरपणे उभा आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तू लग्नाची तयारी कर चांगली मस्त. हा, थँक्यू आदित्य. काकी, आता मी निश्चिंत झाले.
काळजी करू नका हो सर, फोटो एकदम कमाल येतात. फक्त मी सांगतोय तशा छान पोच द्या, ठीक आहे? चला रेडी. ओके क्लोज स्माइल. तर इकडे बघायचंय. ओके नाईस. येस सर, थोडी स्माइल प्लीज. हा, आणि थोडं क्लोज या अजून. ठीक आहे, या क्लोज या, क्लोज या अजून. स्माइल सर. सर इकडे लक्ष. या आता आपण फोटो बघूया. ओके. या. ए ये का हो? तू पण ये. वाव, हा छान आहे. हा हा नाहीये चांगला, डोळे बंद आले त्यात. हा डिलीट करा. नाही, गुड. ही स्माइल सर. हे बघा, अशी स्माइल हवी आपल्याला. कॉन्शियस नका हो. या मॅडम कडे बघून बाहेर जसा हसलात ना, तसा हसा. एकदम कमाल फोटो आहे तिला. काय स्माइल आली वा. हा, नाही खरंच छान आलाय हा फोटो. काय वैदे, हो छान आला. हा फोटो सुद्धा दे मला तू. शुअर सर. पण आता आपण कंटिन्यू करूया का? शुअर. पण सर, या फोटोत जशी स्माइल आहे ना, तशी छान स्माइल हवी, ठीक आहे? हा. राज, एक मिनिट. हा? तू जरा बाजूला येतोस? हा बोला ना. कोणी सांगितलं तुला त्यांचे फोटो काढायला? हा, हिम्मत कशी झाली तुझी? मी ते जस्ट त्यांना स्माइल कशी करायची कळलं. शट अप. आत्ताच्या आत्ता ते फोटो डिलीट कर. हो, पण त्यांनी मागितलाय तो फोटो. गप्प बस. मी सांगते तेवढंच करायचं. फोटो डिलीट करायचं. आणि आता माझे फोटो काढ. ये पटकन. चलो लेट्स स्टार्ट. या क्लोज या. येस स्माइल. थोडं स्माइल करा दोघांनी पण. मॅडम इकडे लक्ष असू द्या. काय रुबाबदार दिसतोयस तू राज. खूप सुंदर आलेत फोटो.
हो ना, खरंच काय मस्त आलाय ना फोटो. आणि किती सुंदर दिसते वैदे नऊवारी मध्ये, हो की नाही का सानिया? हो नाही. आणि वैदेही चक्क नऊवारी साडी नेसलीये. मला तर वाटलं तिला हे काही जमणारच नाही. बघ आकांक्षा, तू काय म्हणाली होतीस? तिला साधी 5 वारी साडी नेसता येणार नाही. आणि बघ किती छान नऊवारी नेसलीये ती, आणि अख्खं फोटो सेशन केलंय त्या नऊवारीत. नाही खरंच मनापासून नऊवारी नेसून शूट केलंय की नुसतं जगाला दाखवायला केले देवच जाणे. नाही नाही, नाही तर असं सुद्धा असेल की बघा मोहित्यांच्या घरची सून शोभते नाही का मी, हे दाखवायला सुद्धा असू शकेल नाही का? आई झालेत बघून? हो हो. दे ना प्लीज. ये. आलोच. अरे तुम्ही कुठे निघालात? झाले ना फोटोज बघून? नाही हो, तसं नाही. आता आई तुमच्या बायको बद्दल एवढं काय काय म्हणाल्या, पण तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेतलीच नाही. माझं काय, माझं ज्याच्याशी लग्न झालंय त्याने माझी बाजू कधी घेतलीच नाही. पण तुम्ही असं करू नका हा. तुम्ही निदान वैदेहीच्या बाजूने बोला, नाहीतर असं व्हायचं की मोहितांच्या घरात बायकोच्या बाजूने बोलणारे नवरेच नाहीयेत. सध्या मी कोणाचीच बाजू घेत नाही, आणि तेच तुमच्यासाठी बरं आहे. कारण ज्या दिवशी मी बाजू घ्यायला लागेन त्या दिवशी तुम्ही बाजूला फेकले जा. मी आहे वर. वैदेही, चल आता जेवणाचं काहीतरी बघूया. फोटो काढून तुझं पोट भरलं असेल, मला मात्र आता खूप भूक लागली. ए काऊ यार, मला नको सांगू, मी दमले बाबा खूप. एक तर दिवसभर ती नऊवारी, त्यात ती नथ, बाप रे. त्या जुन्या काळात बायका इतकं ओझं कसं पेलत असतील? आपल्याला जे करायला मनापासून आवडतं ना वैदेही, त्याचं कधी ओझं नाही वाटत. जे करायला आवडत नाही त्याचं ओझं वाटतं. अगं पण काऊ, ओझं ते ओझच ना. विषय असा आहे ना वैदेही, सिगरेट ओढल्यामुळे छातीत धूर साठतो, पण तरीही लोक सिगरेट ओढतात. का? कारण त्यांना ते करायला मनापासून आवडतं, त्यामुळे त्यांना त्याचं ओझं वाटत नाही. काऊ, उगाच टोमणे नको मारू हा. एक तर मला इथे टेन्शन आलंय. एवढी स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची सवय असताना मी राजच्या घरी कशी राहू अगं? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पण सेम सवयी आहेतच ना. दोघं मिळून शेकोटी पेट वाकुली. आणि रत्नमाला मॅडम आल्या तर म्हणजे त्या राजला काही बोलणार नाही, पण मला सोडतील का? मग तू सोड ना ही सवय. व्यसन आहे ते वैदेही, ते सोडायलाच पाहिजे. अगं हो, पण असं कसं सोडू? लगेच कशा सगळ्या गोष्टी जमतील? ते काही मला माहित नाही,
पण जे काही करायचंय ते लग्नाच्या आधी करून घे. ऍक्च्युली ना बॅचलरेट प्लॅन केली पाहिजे. बॅचलरेट? वैदेही आता मला नको सांगू हा, सगळं मॅनेज करायला मी अजिबात करणार नाहीये, काही करतो. काऊ मी काय म्हणते ऐक ना. काऊ नाही काऊ प्लीज अजिबातच नाही वैदेही. नाही 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 जमणारच नाही. मला नकोच सांगू तू याबद्दल काही. नाही वैदेही प्लीज मी काय सांगेन. वैदेही, अरे वा, खूप छान झाली ना पत्रिका. आता राजने सिलेक्ट केली म्हटल्यावर छानच असणार नाही का? थँक्यू. थँक्यू. हो बोलवणार, नक्की बोलव. बरं ठेवू फोन. बाय. काय रे, काय झालं राज? नाही काही नाही. काल जे प्री वेडिंग शूट केलं होतं त्याचे फोटोज व्हायरल झाले. अरे मी पण पाहिले, मी लाईक पण केलं, शेअर पण केले. हो पण मग होणार ना असं, आता लग्न ठरलंय, कळणारच ना लोकांना. त्यात एवढा चेहरा पडण्यासारखं काय झालं? नाही मला या सगळ्याचा गाजावाजा नव्हता करायचा. मला छोटेखानी लग्न करायचं. अरे पण तू म्हणून काय होणार आहे की मला छोटेखानी लग्न करायचंय? नाही म्हणजे तसं वैदेहीला पण वाटलं पाहिजे ना. आता कुठलीही मुलगी रत्नमाला मोहितेंची सून होणार आहे म्हटल्यानंतर जगाला ओरडून सांगणारच. आणि वैदेही तर एक बिझनेस वुमन आहे. या जगाला कळेल की ती रत्नमाला मोहितेंची सून होणार आहे तेव्हा तिच्या कंपनीचं नाव मार्केटमध्ये आपोआप मोठं होणार आहे. या सगळ्याचा फायदा करून घेईलच. पण तू असा चेहरा पाडून आणि चिडचिड करून काय होणार आहे राज? येतो. काय आता काय चुकीचं बोलले मी? मी फक्त या सगळ्याच्या बाबतीत त्याला सावध करत होते. मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही काही म्हणा. आणि आता तुम्ही मला म्हणाला असं का बोललीस तसं का बोललीस म्हणून आपलं मी आधीच सगळं सांग. हो का? मी एवढा सगळा विचार करतेय, चांगलंच आहे. हे सगळं स्वतःलाही लागू पडतं का याचाही विचार कर की जरा. तू म्हणतेस ना वैदेहीने स्वतःच्या फायद्यासाठी ते फोटो पोस्ट केले म्हणून. आजवर तू माझा इतका फायदा घेतलायस त्याचं काय? आहे का काही उत्तर? सुदर्शन, आता मी तुला सांगते, प्लीज आकांक्षाला समजाव. लग्न होईपर्यंत राज दुखावला जाईल असं काही बोलायचं नाही तिने. आणि लग्न बाबतीत एक शब्द सुद्धा तू बोलायचा नाहीयेस. पण ही लास्ट वॉर्निंग आहे आकांक्षा. बोलल्या शांत, शांततेने घे. हे बघ, राजच्या लग्नासंबंधी ना तू नाही बोललीस तर उत्तम. मला वाटतं तू काहीच बोलू नकोस. हो. आता जे काही बोलायचंय ना ते जग बोलेल, ते सुद्धा भर मांडवात. मग बघतो रत्नमाला कुणाकुणाला गप्प करते ते. वैदेही, वैदेही, काय झालं? वैदेही कुठे आहे, तिच्याशिवाय राहवत नाहीये का तुम्हाला? वैदेही कुठे आहे? हो आहे, येईल वैदेही. वैदेही, वैदेही. राज
तू आपले प्री वेडिंगचे फोटोज अपलोड करायची काय गरज होती? अरे मग काय झालं, लोक त्यासाठीच तर करतात फोटोशूट. आधी मला सांगायचं होतंस ना. मी मेंटली प्रिपेअर राहिलो असतो. सगळ्यांचे मला कॉल येत आहेत, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील. मला विचारताय, साधं फोन करूनही कळवता नाही आलं तुला? मीडियाचे सुद्धा फोन येत आहेत, सर आम्हाला बाईट हवाय, बाईट हवाय, बाईट हवाय. माझा इंटरव्ह्यू कव्हर करायचा आहे त्यांना. काय सांगू आता मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मला हे सगळं नको आहे. लिमिटेड माणसं असताना लग्न करायचं होतं. बोल, मी तुला कारणही सांगितलं होतं. मध्यंतरी आईवर अटॅक झाला होता, पुन्हा कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन का? हो, मला सगळं माहिती आहे. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की राज, आपण फोटोशूट केलं तर माझी PR टीम कामाला लागली. म्हणजे ते इतर लग्न जसं कव्हर करतात तसं आपलं लग्न करायला लागले. सो ह्यामुळे सगळा घोळ झाला. पण प्लीज तू चिडू नको ना. मी त्यांना फोन करून सांगते. तू चिडू नको. मी आले. तसंही तुमचं लग्न जाहीर झालंय ना, मग कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुम्हाला भले उत्साह नसेल लग्न करायचा, पण वैदेहीच्या मनाचा पण विचार करून बघा ना. तिला करायचंय उत्साहात लग्न. एक मिनिट थांबा. वैदेहीकडची पत्रिका फायनल झाली होती. तसंही वधू पक्षाकडची पत्रिका वर पक्षाला देतातच ना. ही पत्रिका मला नको, आईला दे. आणि लग्नाच्या उत्साहाबद्दल म्हणाल ना, तर मी स्वतः हे लग्न जगजाहीर केलं असतं, बॅनर्स लावले असते, जर हे लग्न तुमच्याशी झालं असतं.